सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही अक्षयच्या प्रेमाने अगदी जवळ आलेली असते. तेव्हा रमा म्हणते की आता जर आपण बाळासाठीचा निर्णय घेतला तर मग पुढं तुमचं आयुष्य कसं होईल तुम्हाला माहिती आहे का? तर आता अक्षय म्हणतो की उलटं आमचं आयुष्य अगदी छान होईल, आम्ही धम्माल करू, दंगामस्ती करू. तेव्हा आता रमा म्हणते की ऐकायला तर हे खूप छान वाटतंय, पण खरंच तुम्ही विचार करा. रमा म्हणते की जेव्हा लहान बाळ मोठं व्हायला शिकत असतं, हात धरायला शिकत असतं, बोलायला शिकत असतं. रमा म्हणते की तुम्ही जरा विचार करा ना, घरात तान्हं बाळ नुकतंच चालायला लागलं, घरभर पसारा आहे, मी घरकामात मग्न आहे आणि तुम्ही ऑफिसला चाललात. मग तुम्ही हे सर्व पसारा आवरून कसं ऑफिसला जाल? तर ते ऐकून आता अक्षय हसू लागतो. रमा म्हणते की हे बघा, तुम्हाला त्याच्यावरती लक्षसुद्धा ठेवायचं आहे, त्याचा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे आणि सगळं काही त्याचं तुम्हाला करायचं आहे. रमा म्हणते की त्याच्या प्रत्येक पुस्तकात त्याने काय दिलं हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. रमा म्हणते की मग आता तुम्हीच विचार करून बघा, ते लहान बाळ असल्यानंतर तुमचं आयुष्य कसं असणार आहे ते. तेव्हा आता अक्षयच्या डोळ्यासमोर आता आपलं लहान बाळ असताना घरभर कसा पसारा झाला, तर गॉगल लावलेली आता वयस्कर रमा कॉफी घेऊन आपल्यासमोर आली आणि आपण ऑफिसला जायला निघालो. तर आता ते सर्व प्रॉब्लेम्स आता अक्षयसमोर त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिलेले असतात. तर आता रमा अक्षयला कॉफी देत म्हणते की बघितलं का, काय पसारा करून ठेवला आहे आणि आता तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर हे सर्व कोण आवरणार? तर मी. तर आता अक्षय म्हणतो की आवर तू, आणि रमा तो पसारा आवरू लागते. तर अक्षय खुर्चीवर बसतो. तेव्हा रमा म्हणते की त्या पिंटूने काय केलं माहिती आहे का, गोटूने त्याला लात मारली म्हणून त्याच्या पायाला लागलंय, तेव्हा आता गाडी काढा आणि चला डॉक्टरांकडे. ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की तुमची लेक काय म्हटली माहिती आहे का, माझा बाप शेप आहे, तर मी कशाला गणिताचा अभ्यास करू? तेव्हा मग अक्षय म्हणतो की लेक कुणाची आहे? माझी. तर मी माझ्यासारखीच ती शेप होणार. तर आता रमा तो सगळा पसारा आवरू लागते आणि अक्षयला म्हणते की चला तुम्ही सुद्धा दप्तर भरायला सुरुवात करा. तर आता तेवढ्यात अक्षयचं दुसरं बाळ रडू लागतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो हा गोट्याना बरोबर टायमाला उठतो. तर आता अक्षय म्हणतो की या सगळ्यांनी घरात खूप त्रास दिला आणि पसारा करून ठेवला, मला आता जगायचा कंटाळा आला आहे. रमा म्हणते की आता तुम्ही तर स्वप्न बघताना फुटबॉलच्या टीमचं स्वप्न बघितलं होतं ना, तेव्हा घ्या, आता सुट्टी बिट्टी अजिबात नाही मिळणार तुम्हाला. तर आता ते सर्व डोळ्यासमोर येऊन रमा आणि अक्षय हसू लागतात. तर रमा म्हणते म्हटलं ना मी, आणि बघितलं ना आता बाळ असल्यानंतरचे आयुष्य कसं असतं ते, आणि पटलं ना तुम्हाला? तर अक्षय म्हणतो की अगं असंच आयुष्य खूप छान असेल आणि आपली पुढची तेच आयुष्य आपल्याला त्यांच्यासारखं जगायला शिकवेल. त्यानंतर आता अक्षय हा प्रेमाने रमाला आतमध्ये बेडरूममध्ये घेऊन जातो आणि आता मुलांचे स्वप्न अक्षय आणि रमा एकमेकांच्या डोळ्यात बघू लागतात. आणि आता त्यानंतर रमा आणि अक्षय झोपाळ्यावर बसून बाळाला कसे समजावतात आणि बाळासोबत कसा आनंद व्यक्त करतात, हे स्वप्न आता उघड्या डोळ्यांनी रमा आणि अक्षय बघत असतात. तर आता इकडे आरती तिच्या बेडरूममध्ये असते. तेवढ्यात आभ्या तिथे येतो आणि त्याची मुलगी झोपलेली बघतो आणि म्हणतो झोपली का? आरती म्हणते हो, तू जेव्हा येतोस ना तेव्हा ती झोपलेली असते आणि जेव्हा तू जातोस तेव्हा ती हसत असते. त्यानंतर आता आभ्या हा प्रेमाने आरतीच्या मांडीवर झोपतो आणि बाळाकडे बघू लागतो. तर आता आरती म्हणते की म्हणजे मी दोन्ही बाळांना समजवायचं का आता? तर आता आरती म्हणते की अरे पण आपण बाळाचं नाव काय ठेवायचं याचा विचारच नाही केला. आभ्या म्हणतो की मी तिच्याविषयी खूप भारी नावं शोधलेत, रेश्मा, सरिता, कविता. तर लगेचच आता आरती म्हणते की अरे आपण फ्रेंड्समध्ये तिला व्यवस्थित वाटतील असे नावं ठेवू ना, म्हणजे राधा, मीरा, गीता. आरती म्हणते की आपण एक काम करू ना, आपण घरच्यांना विचारू आणि तुम्हाला एक एक नाव सुचतंय ते काय आहे ते सांगा म्हणून, आणि त्यामधील जे नाव आपल्याला आवडेल ना ते नाव आपण आपल्या मुलीचं ठेवू, असे आता आरती आभ्याला सांगते. आभ्या म्हणतो छान, मला चालेल, तू म्हणशील तसं. तर आरतीसुद्धा खूप खुश झालेली असते. तर आता आरती म्हणते की वर्ष झालं अभि आपण एकमेकांसोबत आत्ताशी प्रेमाने एकत्र आलो. तर आता आभ्या म्हणतो की आरती आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, जेव्हा तुला माझी गरज होती त्यावेळेस मी तुझी गरज पूर्ण करू शकलो नाही आणि मी तुझ्यापासून दूर गेलो होतो, मला माफ कर. आरती म्हणते की जाऊ दे तो विषय अभिजित. आता आरती म्हणते उगाचच मी विषय काढला आणि बघ आता हे बाळ आपलं फर्स्ट प्रायोरिटी असेल. आरती म्हणते की आपण आता दोघं मिळून तिचा खूप छान सांभाळ करू अभि. तेव्हा आता आभ्या म्हणतो की आरती मी तुला प्रॉमिस करतो की आपल्या प्रत्येक
पहिल्या प्रायोरिटीमध्ये मी तुझ्यासोबत असेन. इकडे आता अक्षय आणि रमा बेडरूममध्ये असताना आता झोपण्यासाठी रमा ही उशी आणि कंबल घेते, तर लगेचच ती घेतलेली उशी अक्षय लांब फेकून देतो आणि म्हणतो की ही रेवा, आणि ते कंबल दुसरीकडे फेकतो आणि म्हणतो की हा अथर्व. रमा म्हणते की हे काय करताय तुम्ही. अक्षय म्हणतो की हे दोघेही आता आपल्या आयुष्यातून गेले आणि आता फक्त तू आणि मीच. रमा म्हणते की ते गेले वगैरे ठीक आहे, पण त्याचा राग उशीवरती कशाला काढता. तर आता रमा म्हणते की आपल्याला इतक्या दिवसापासून उशीची सवय झाली ना, तेव्हा उशी आपल्याला असायलाच हवी. अक्षय म्हणतो की नको, आता या उशा सुद्धा नको, कारण त्या उशा जर बघितल्या तर मला रेवा आणि अथर्वची आठवण येते. तर आता रमा म्हणते की मग आपण काय करायचं. तेव्हा अक्षय पाठीमागची उशी समोर ठेवतो आणि म्हणतो की आता ही आपल्या दोघांची उशी, आणि आता आपल्या दोघांमध्ये एकच पांघरूण असेल. तर रमा म्हणते असं कसं जमेल, असं नाही जमणार. आणि पटकन आता अक्षय आणि रमा एकमेकांच्या अगदी जवळ झोपलेले असतात. तर रमा पटकन उठून बसते आणि म्हणते की नाही जमत असं झोपायला. तेव्हा अक्षय प्रेमाने रमाचा हात धरतो आणि तिला आपल्याकडे ओढतो. तेव्हा आता रमा ही अक्षयच्या हाताची उशी करून अक्षयच्या शेजारी झोपते आणि म्हणते की आता जमतंय. तर आता अक्षय प्रेमाने रमाला म्हणतो की रमा, मला आता लहान मूल नाही व्हायचं, मला आता मोठं मूल व्हायचं, आणि ज्या मुलावर रमा प्रेम करते, रमा नावाची मुलगी ज्या मुलावर प्रेम करते ते मूल मला व्हायचं आहे, असे म्हणत आता रमाला खूप आनंद झालेला असतो. आणि प्रेमाने आता रमा अक्षयच्या मिठीत आलेली असते. तर आता रमा म्हणते की मग काय विचार केलाय तुम्ही. तेव्हा आता अंगावरचं कंबल बाजूला फेकून देत अक्षय म्हणतो की आता आपल्या दोघांमध्ये एकच उशी आणि एकच कंबल असेल. असे म्हणत प्रेमाने अंगावर कंबल घेऊन रमा आणि अक्षय एकत्र झोपलेले असतात आणि दोघांमध्ये अंतर आता मिटलेलं असतं. दुसऱ्या दिवशी आता आरती ही सगळ्यांना एकत्र बोलावते. सगळे आल्यानंतर म्हणतात की आरती, आम्हाला कशाला बोलावलं. आरती म्हणते मी तुम्हाला यासाठी बोलावलं की आता आपल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने एक एक नाव सांगा. तर आता आरती म्हणते की सगळ्यांचं तिच्यावर किती प्रेम आहे, तेव्हा सगळ्यांनी तिच्यासाठी एक एक नाव सांगा. तर आता अक्षय म्हणतो की बरं तुम्ही सगळ्यांनी आता एक एक नाव सांगा, तोपर्यंत रमा आणि मी बारशासाठीचं जे सामान लागते ना त्याची तयारी करतो. तर आता आनंद म्हणतो की मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. तर तेवढ्या जान्हवी म्हणते की मी सुद्धा येणार. तर आजी म्हणते की तू सुद्धा. तर जान्हवी म्हणते मी माझ्या बेबीच्या मागं नाही जाणार, मग कोणाच्या मागं. तर आता रमा, अक्षय आणि जान्हवी, आनंद सगळेजण आता बारशाच्या तयारीला निघून जातात. त्यानंतर आता सगळेजण बारशाचं सामान घेतात. तेव्हा जान्हवी म्हणते की खूप ऊन झालं आहे आणि मला तहानही लागली. तर लगेचच रमा म्हणते की चला लिंबू सरबत घेऊ आपण. तेव्हा अक्षय म्हणतो रमा, इथे गाडी लावायला पार्किंग नाही आहे, चला बसा गाडीत. रमा म्हणते की असं काय करताय, 5 मिनिटातच आपला आवरेल, चला इथेच आहे चला. तर आता सर्वजण लिंबू सरबत प्यायला जाऊ लागतात. तेवढ्यात रमाला ठेच लागून रमा अडकळते. तर आता जान्हवी म्हणते रमा, तुझे पाय जड झाले की काय, काहीतरी स्पेशल आहे का. तेव्हा रमा म्हणते की जान्हवी ताई असं काहीच नाहीये. आणि आता लिंबू सरबताच्या गाडीवर येताच रमा 4 लिंबू सरबत पाणी मागवते. तर आता लिंबू सरबत घेत असताना तेवढ्यात शेजारी फुटबॉल खेळत मुलं तिथे एकमेकांसोबत खेळत असतात आणि तेवढ्यात एक मुलगा पायाने फुटबॉल उडवतो. तर तो फुटबॉल आता रमाच्या तोंडाला लागतो आणि लगेच रमा बेशुद्ध पडते. तेव्हा आता अक्षय, आनंद, जान्हवी सर्वजण घाबरतात आणि रमाला धरतात. तर तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की पाणी आणा, कोणी पाणी आणा. तेवढ्यात एक दारू पिलेला माणूस पाण्याची बॉटल घेऊन तेथून जात असतो आणि एक बाई आता त्या बाबाच्या हातातील ती बॉटल घेत म्हणते की हे धरा पाणी. आणि लगेचच अक्षय त्या बाटलीतील दारू आता रमाला पाजतो आणि आता अर्धी बाटली पिल्यानंतर रमा म्हणते हे पाणी नाही आहे. तर अक्षय त्या बाटलीचा वास घेतो आणि म्हणतो की अरे ही तर दारू आहे. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पाणी समजून अक्षयने रमाला आता दारू पाजलेली असते. आता रमाला ती दारूची नशा चढलेली असते आणि आता सर्वजण गाडीत बसतात. तर आता रमा नशा चढल्यामुळे मोठ्याने म्हणते की तुम्ही कोण आहात, तुम्हाला माहिती नाही आहे. अक्षय मुकादम आय लव्ह यू असे म्हणत मोठ्याने ओरडत रमाने आता तिच्या प्रेमाची अक्षय समोर सगळ्यांना कबुली दिलेली असते. आणि आता आय लव्ह यू अक्षय असे म्हणत रमा ही दारूच्या नशेत आता घरी येते. तेव्हा आता अक्षयने एक मोठी आयडिया केलेली असते आणि रमाच्या तोंडाला वास येऊ नये म्हणून स्कार्फ लावलेला असतो. तेव्हा आता सीमा रमाला बघत म्हणते की हे काय, हिचे तोंड का बांधलेत. तेव्हा अक्षय म्हणतो काही नाही ग, तिला उन्हाचा त्रास होत होता म्हणून. तर तेवढ्यात आता रमा बोलू लागते. तर सीमा अवाक होऊन रमाकडे बघू लागते. तर आता सगळेजण आता रमाकडे बघू लागतात. तर आता दारू पिलेली रमा आता कसे रोमॅन्टिक होऊन अक्षयच्या प्रेमाची सगळ्यांना कबुली देते
हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.